काय विषय काय तुमचा? या इकडे त्याला काय विषय काय म्हणतो? हे पुढे या ना, थोडं पुढे या ना. श्रीनिका क्लासिक मधील 26 कुटुंबांचा आक्रोश. बघा, आता आपण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहोत आणि या ठिकाणी गोंदेदुमाला औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या श्रीनिका क्लासिकल अपार्टमेंटमध्ये तेथील सर्व जे फ्लॅट धारक आहे ते आज इथं त्यांचा आक्रोश. आज स्वातंत्र्य दिवस आहे, म्हणजे आज नेमका स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी हा आक्रोश का म्हणून आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ. काय काय प्रकार आहे हा, काय सांगा, तुमच्या व्यथा सांगा मला. मी तुमच्या रेकॉर्ड करतोय, तुमच्या व्यथा सांगा. तुमच्या व्यथा सांगा, रेकॉर्ड करतोय मी. बोला. आमचं घर जास्त गळत आहे, घर जास्त गळत आहे, वरचं पूर्ण लेखे पूर्ण गळत आहे. बरं बरं, अजून बोला. पूर्ण लिकेजचा प्रॉब्लेम आहे. पूर्ण 4थ्या मजल्यावर पूर्ण पाणी डायरेक्ट पूर्ण घरामध्ये पाणी डायरेक्ट आम्हाला पाणी हाताने भरायला लागतंय. पूर्ण काही काम व्यवस्थित केलेलं नाही, काही म्हणजे काहीच नाही. मग तुम्ही निवेदन दिलं का इथं जिल्हाधिकारी साहेबांना? हो दिलेले. इथं सरकारवाडा पोलीस स्टेशनला सर्वांना दिले. आज तुम्ही काय करताय मग? निदर्शन काय? करतोय आम्ही. निदर्शन काय साठी? आमच्या जे सरकारने जे आहे आमच्या लक्ष वेधण्याकरता आम्ही आज निदर्शन करतो. सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही अनेक या ठिकाणी वेळोवेळी जागेजागी आम्ही नोटिसा दिला, सर्वांना दिला, पण आमच्याकडे कोणी लक्ष बर. हा काय काय विषय? सदर बिल्डर पंकज मदन गायकवाड यांनी आहे ना तिथं जी बिल्डिंग कोण आहे? हा बांधली, कुठला बिल्डर आहे? शिंदे पळशे. शिंदे पळसे. काय नाव? पंकज मदन गायकवाड. बर. त्रिपती कन्स्ट्रक्शन त्यांचं. तिरुपती कन्स्ट्रक्शन. बर, त्यांचा काय विषय आहे? त्यांनी जी तिथं बिल्डिंग बांधलेली आहे तर त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं हे झालेलं आहे. त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट परत व्हावं हां, का ती म्हणजे जिथे जे आम्ही राहतो ती राहण्यायोग्य आहे किंवा नाही हे आम्हाला आता परत कळायला पाहिजे. ते म्हणताय आम्ही स्ट्रक्चर ऑडिट केले, पण आमच्या समोर नाही झालेलं ते काही गोष्टी. आज तिथं जे 4 वर्षाची बिल्डिंग म्हणून ती दिसतच नाही. सदर पाण्याची टाकीची गळती चालू आहे. वरती आम्ही त्यांना भरपूर वेळा निवेदन पण दिले, वैयक्तिक पण त्यांना सांगितलं, पण ते कुठल्याच प्रकारचं ऐकायला प्रशासन तुमच्याकडे लक्ष देत नाही. प्रशासनाला पण आम्ही NMRDला पण निवेदन दिलेले होते की तुम्ही. जिल्हाधिकारी साहेबांना दिलं होतं? त्यांना पण 3 दिवसापूर्वी निवेदन दिलेले आम्ही. त्याच्यानंतर महारेराला पण आम्ही कळवलेले. आता बरं, मग आता बिल्डरने आम्हाला हे काम करून द्यावं. 3 वर्षापासून आमचा हा लढा आहे. कोर्टामध्ये पण केसेस चालू आहे आमच्या. तो काही आम्हाला तिथे दाद मिळवून देत नाही आणि कामं सगळे अर्धवट केलेले आहे आणि पाण्याच्या टाक्यावरच्या सगळ्या पिण्याच्या खराब बनवलेल्या आहे. त्यांनी विटात बांधून प्लास्टर केलेलं आहे. RCC काम करून दिलेलं नाही आहे आणि बऱ्याच समस्या आहे. असं वॉल कंपाऊंड केलेलं आहे ते पण तात्पुरत्या स्वरूपात करून गेलेलं आहे. गट्टू खालचे अर्धे बसवलेले आहे, अर्धे तसेच बाकी आहे. पुढं जो आहे मुरुम वगैरे काय टाकून आणि बिल्डिंग पण खड्ड्यात बांधलेली आहे. गाड्या पण मध्ये. म्हणजे मग तुम्हाला काय वाटतं ती बिल्डिंग पडेल, इमारत पडेल अशी भीती आहे तुम्हाला सगळ्यांना? आणि पडलेलंच आहे ना. रात्री एक फ्लॅटधारक आहे, त्यांचा रात्री स्लॅब कोसळला. टाकीची वरच्या पिण्याच्या टाकीची 3 वर्षापासून गळती चालू आहे. बरं, आता तुम्ही आले इथं कोणाला भेटले का? नाही, तुम्हाला कोणी भेटलं का येऊन? तुम्ही इथं का आले, काय करताय? नाही सर, त्यांची भेट करून द्या ना. कोणा? हां, ते म्हणे हा एकाला येऊ द्या, एकाला येऊ द्या. नाही येणार तुमचं होतं तेच मी चाललो नाही, पण आता उलट ते साहेब येतो होते. मी म्हटलं देऊन टाकायला लगेच. नाही. आता कोण आहे? आता ते RDC साहेबांचं RDC जिल्हाधिकारी आहे निवासी निवासी नसतील. मग? गेले तिकडे कार्यक्रम आहे ना. हां, आता नायब तहसीलदार जगताप साहेब आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांना भेटवा ना. उलट चांगलं राहील, देऊन टाकू. चला चला चला. म्हणजे बघा, आजच्याच दिवशी देश स्वतंत्र झाला आणि आजच्याच दिवशी हे गोंदेदुमाला येथील जे श्रीनिका क्लासिक अपार्टमेंट आहे तिथले 26 फ्लॅटधारक इथं आले. त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे डिमांड केली, मागणी केली, निवेदनं दिले, कुणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मग शेवटी आज ते याच ठिकाणी सरकारचं लक्ष वेधायला स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ते या ठिकाणी आले आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे लक्ष द्या, ती इमारत आम्हाला राहण्यायोग्य आहे की नाही, का ती इमारत आम्ही म्हणजे कधी रात्री ती कोसळून आम्ही मरू किंवा काय होईल त्यांना भीती वाटते. आणि म्हणून आज ते सगळे जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि या ठिकाणी आपण त्यांना इथं चर्चेसाठी घेऊन चाललो आहे.
म्हणजे मग आजच्याच दिवशी जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि अण्णाभाऊ साठे आझाद मैदानावर गेले आणि म्हटले की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. म्हणजे आज खरोखर ते चित्र मला या इथं दिसतं आहे या ठिकाणी की खरंच अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जे घोषणा केली ती आज खरोखर देशाला लागू होते का, असं भयानक परिस्थिती आज आपल्या सगळीकडे आपल्याला दिसते. तर आता आपण त्यांची चर्चा करतोय, घडून आणतोय नक्की आता हा काय प्रकार आहे. निवेदन घ्या. जिल्हाधिकारी साहेब हां हां नेमकं आज ते अशा वेळेला आले का गडबड आहे ना. साहेब नमस्कार. या ना इकडे फ्लॅट धारक त्यांना बोलवा सगळ्या यांचा काही समस्या आहे. कोणतं निवेदन आहे आज? या इकडे इकडे. हो, निवासी प्रकल्पातील कथित निकृष्ट व धोकादायक बांधकाम या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तो स्लॅब कोसळेल. एका रात्री एकाचा स्लॅब कोसळला आहे, 8 दिवसापूर्वी पण एकाचा कोसळला होता. तर त्यांचं म्हणणे ती बिल्डिंगच पूर्ण राहण्यास अयोग्य आहे की काय. मग त्यांचं म्हणणे स्ट्रक्चरल ऑडिट करून आणि ते त्यांना जाहीर करावं की ते राहण्यास योग्य आहे की नाही. बिल्डर कोण आहे तो? बिल्डरचं काय नाव आहे? मदन गायकवाड. त्याची परवानगीचं काही आहे का? तुम्ही कोणते जे फ्लॅट धारक आहे का? हो, हे सगळं तुम्ही त्याची परवानगी कुठली घेतलेली काय आहे? बरोबर, त्याचं रेराचं पण सर्टिफिकेट आहे सर. आणि ऐका ना, तो त्यांना ना तिथल्या परवाना नाही. तुमच्या काय काय समस्या आहे तिथं तुम्हाला ना तो हे देतोय ना, लिफ्टचं काही पेपर देतोय ना काही. हँडवरच केलेलं नाही त्यांनी बरोबर आमच्याकडे सर. कामं पण अर्धे बाकी. आणि बिल्डिंगमध्ये 26 फ्लॅट आहे आणि त्याने 2 ते 27 नंबर दिले. त्यामुळे आता खरेदी होऊ नये यांची नावं त्याला लागत नाही. महसुली खात्यात त्याची अडचण येते की 1 नंबरचा फ्लॅट कोणाला विकला आहे आणि 1 नंबरचा फ्लॅटच नाही तिथं. फ्लॅटच नाही, खाली स्टोर रूम वॉचमॅन कॅबिन आहे, त्याला 1 नंबर. नाही ती 5 ते 10 त्याला दिलाय का नाही तुम्हाला काय माहिती. ती फक्त कॅबिन सोसायटी का? सोसायटी अपार्टमेंट आहे. सोसायटी करायला पण तो परवानगी देते. 80% आम्ही पूर्ण कागदपत्र तयार केले, जेट फॉर्मवर सही पण देत नाही, लाईट बिल पण. आता त्याने याच्यामध्ये म्हटलं आहे का सोसायटी करायला मी कुठली अडचण आणणार नाही. आता तो त्यांना सोसायटी करायला सहीच देत नाही. जेट फॉर्मवर पण सही देणार आहे. आम्ही कागद खरेदी खात्यात म्हटले त्याने 80% काम पूर्ण झालं तरी तो. आणि तिथं खाली टाकीची स्लॅबची म्हणजे बांधायला पाहिजे, त्याने ती सिमेंट विटांमध्ये बांधली म्हणजे याच्यामध्ये वीट बांधकामात. त्यामुळे सगळं घाणेरडं पाणी त्याच्यात जात आहे, सगळे आजारी पडत आहे. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि संबंधित व्यावसायिकावर कारवाई व्हावी. NMRDA कडनं मंजुरी मिळाली का नकाशाला? हां त्याला असं हां, पण त्यांना आता तिचे फोटो आहे सर आमचे. हे फोटो आमचे हे 2 वर्षापासून आम्ही रखडतोय. बिल्डर येतही नाही त्यांच्याकडे आणि त्यांचं काय ऐकतही नाही. तुमची आमची सगळ्यांची कॉमनच भावना असते, आपण मध्यमवर्गीय सगळे सांगितले. नक्कीच नक्कीच. आणि आम्ही या सगळ्या संबंधित यंत्रणा जे आहे तरी त्यांना आजच पत्र तयार करतो. पण आता तुम्हाला माहिती आता 2 दिवस आहे. हो आता सोमवारी सकाळी त्यांना कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी जाईल. लिफ्टवरती परिस्थिती फोटो लावले अशी नाही. नाही फोट लावले ना त्याला. हे बघा, लिफ्टच्या परिस्थिती अशी झालेली आहे, 2-3 वर्षातच एवढी गंज लागलेलं आहे पूर्ण. ही बघा पाण्याची टाकीतून बाहेरचं पावसाचं पाणी सर बांधलेली टाकी. आदित्य सातपुतेंना आम्ही जी कारवाईचे पत्र देऊ त्याची कॉपी सातपुते हे कोण यांना पाठवतो मी पहिले. हां नाहीतर मग इकडे डायरेक्ट निवृत्ती जाधव 27 नंबर. निवृत्ती जाधवांना पाठवतो. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे बघा, आता महिला वगैरे सगळे आले. म्हणजे मी स्वतः त्या बिल्डिंगमध्ये व्हिजिट केली 8 दिवसापूर्वी. तर सगळीकडे एकदम भिंतींना तडे गेले, स्लॅब गळतो आहे. म्हणजे 5व्या मजल्यापासून तर खालच्या 1ल्या मजल्यापर्यंत गळत आहे. ते किती भयान असेल. लिफ्टमध्ये तर जायची हिंमतच होणार नाही. आणि खालची जी टाकी ती RCCत बांधायला पाहिजे ती विटा सिमेंटमध्ये बांधली, त्यामुळे घाणेरडं पाणी मध्ये जात आहे. अक्षरशः त्यांना ते घाणेरडं पाणी प्यावं लागतं. वॉल कंपाऊंडचं पण सगळे भयान. म्हणजे त्यांनी कमिट केलं आहे ना, ते कुठलंही काही दिलं नाही. आणि सगळ्यात मोठा फ्रॉड केला आहे. त्या बिल्डिंगमध्ये 26 फ्लॅट आहे आणि त्याने 2 ते 27 नावं दिले. मग 1 नंबरचा फ्लॅट कुठे?
आणि मग मग ते तहसीलदार आपलं तलाठी काय करतोय, तलाठी त्यांना विचारतोय का तुम्ही 1 नंबर कोणाला विकलं, त्याचं खरेदी खत आणा, मग मी तुमचे नाव लावतो. म्हणजे आजही ती जमीन त्या बिल्डरच्याच नावावर आहे. मग हे त्याने मुद्दाम केलं आहे का, तो यांना सहकार्य का करत नाही आहे, तिथं का येत नाही आहे. आणि ही तर सगळी 5 वर्ष त्याची जबाबदारी होती सगळा मेंटेनन्स करायची, तर ती तो करत नाही आहे. मेन म्हणजे त्याने त्या बिल्डिंगचं जे बांधकाम आहे तेच नियमात केलं नाही आहे. मग रेराकडे त्यांना 2 ते 27 नंबर कसे घेतले फ्लॅटला, मग 1 नंबरचा फ्लॅट कुठे, नक्की हा काय फ्रॉड आहे. म्हणजे कधी जे काही भूमाफिया असं प्लॅन करताय की जागा आपल्याच राहावी, इमारत पडली की हे बेघर होतील आणि जागा परत त्याच्या नावावर, त्याचे वारस परत त्याच्यावर कब्जा सांगणार. तर मग हे असं काही प्लॅन आहे का त्याचं. तर हे सगळं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आणि संबंधितांना त्याच्या सूचना करा साहेब. आणि NMRDA पण ते कळवा नक्की हा काय प्रकार आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना त्याच्यात सर्व आम्ही जोडलेले, सर्व कागदपत्र जोडलेले. एक कॉपी आहे का याची झेरॉक्स साहेबांना द्या. त्याच्यात हे तुम्ही आम्हाला देताय ना निवेदन? नाही दिलेले एक द्या त्यांना निवेदन द्या ना आता. हे ही फाईल आमच्याकडे राहते. म्हणजे मला दिलेले नाही, एक फाईल दिली एवढी सेटअप दिला पूर्ण नकाशे वगैरे कुठं तिकडे टपाला दिलेलं आहे. नाही टपा ऐका ना, एक झेरॉक्स असेल तर एक द्या ना त्यांना फाईल. कसं माहिती का, आता ते टपालातून माझ्याकडनं समजा 4-5 दिवसांनी आलं, 5 दिवसांनी होईल. माझ्या येणार सोमवारी सकाळी जाईल, म्हणजे तुमच्याला पटकन आम्ही टॉप प्रायोरिटी पाठवतो. तेवढ्या वेगाने बरं का जगताप साहेब, तुम्ही एवढं एकदम काळजी नाही करा एकदम. कारण काय होतं माहिती आहे का, मलाच त्यांचे तिथे गेलो त्यांचे दुःख बघवत नाही त्या. म्हणजे अहो ऐका नाही, परिस्थिती अशी आहे. तुम्हाला मी एक व्हिडिओ पाठवतो माझा स्वतःचा. मी त्यांच्या घरात गेलो ना, अक्षरशः बेडरूममध्ये किचनमध्ये असे भांडे लावले त्यांनी, वरतून गळतंय म्हणून. म्हणजे पाऊस जर आला जोरात तर रात्रभर अख्खं घर पाणी उपसा राहते घरात. म्हणजे अशी परिस्थिती आहे सांगा. आणि दुसऱ्या दिवशी कामावर जायचं म्हणजे आणि सर्वसामान्य माणूस काय घेतो, त्याची आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून, आणि ते काय वाटतं त्याला की आपल्या मुलांच्या आपल्या स्वतःच्या डोक्यावर चांगलं सुरक्षित घर असावं, आणि तेच त्यांची फसवणूक झाली. म्हणजे लाईट बिल आम्हाला नावावं लागत तरी देऊ नाही राहिलं. लाईट बिल सुद्धा ते पण नाही होत. मग एक वेळेस आम्ही लाईट कट नवं घ्या म्हणा कट करून. हां लाईट कट होते, हे होतं. आम्ही पत्र देताना तहसीलदारांना सांगतो, तुमचं तहसीलदार इगतमध्ये तहसीलदारांना ह्या सगळ्यांची एक बैठक आयोजित करायला लावतो. येस की आता तुमचे काय आहे की पाणी पुरवठा आहे, तुमचं पाण्यापासून आहे, तर लाईट वेगवेगळी आहे, तर त्यांना बोलून एक बैठक होईल. त्याचं NMRDA पण कळवतो, जिल्हा परिषदेला सुद्धा कळवतो. इव्हन मी काय करतो माहिती का, की कोऑपरेटिव्हला पण कळवतो की त्याचं जे हे केलेलं आहे नक्की का अडचण आहे त्यांना का दिलं जात नाही. आणि स्ट्रक्चरल निबंधकाला कळवा. आणि स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट सांगतो ना की आपण परवानगी दिलेली काय त्याची तपासणी करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा त्यांची. बरोबर. येस. आणि 2 ते 27 26 फ्लॅट असताना 2 ते 27 क्रमांक काय कारणाने दिले ते पण बघा. म्हणजे काय होतं, हे ह्या ग्रामीण भागातले लोक आहे, त्यांचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे असे भूमाफिया काहीतरी करत राहतात. आता हे राहू द्या, हा लगेच आणून द्या. एक पूर्ण सेट काढा, एक झेरॉक्स द्या. चला साहेब एवढं फक्त स्वातंत्र्य दिनाच्या आधी शुभेच्छा. नक्की फक्त एवढं काळजीने तेवढं सगळं हे करा, कारण एकदम भयान परिस्थिती आहे यांची. उलट तुमचा एखादा जण आमच्या कोऑर्डिनेशन मध्ये आहे माहिती का, की आम्ही पत्र टाकतो. तुमचा नंबर द्या. एक प्रोसेस असते की टपाल जाण्याची प्रोसेस. तुम्ही काय, आम्ही तुमच्या हातात पण बाय पण एक कॉपी, जेणेकरून तुमचं सगळं वेगाने होईल. साहेब तुमचा नंबर सांगा यांना. 9764. तुम्ही या, मी सगळे तुमच्या द्या ना. आता देऊ ना चालू असेल ना. हो लगेच द्या त्यांना. आता कसं पोस्टानं दिलेलं ते हो झेरॉक्स द्या त्यांना. सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा साहेब तुमचे मनापासून आभार. काम झाल्यावरती हां स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर. थोडं बघा. चला. बघा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि आज या ठिकाणी गोंदिया तुम्हाला येथील श्रीनिका क्लासिक
अपार्टमेंट येथील जे 26 फ्लॅट धारक आहे ते आज या ठिकाणी आले आणि त्यांचं एकच मागणी होती की त्यांचे जे फ्लॅट आहे तो माईक आणला तिकडनं हां त्यांची जी जे काही फ्लॅट आहे त्यांची जी इमारत आहे ती प्रत्येक स्लॅब पूर्ण गळतोय, काही ठिकाणी स्लॅब कोसळतोय आणि मग ती इमारत राहण्यास योग्य आहे की नाही त्यांना भीती वाटते आणि मग ती इमारत पडून आमचं 26 कुटुंब जमिनीखाली तर गाडले जाणार नाही ना, या भीतीपोटी आज त्यांनी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आणि एक निदर्शन या ठिकाणी करण्यासाठी शासनाचं लक्ष त्यांच्याकडे वेधण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं. परंतु आज जेव्हा ही यांची परिस्थिती पाहिल्यावर असं वाटतं आजच्याच दिवशी देश स्वतंत्र झाला तेव्हा अण्णाभाऊ साठे आझाद मैदानावर गेले आणि म्हटले या आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे. आज तंतोतंत ते वाक्य आज 75 वर्षानंतरही जर लागू पडत असेल, या देशामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर मग न्याय मागायचा कोणाकडे? बघा ना, आज यांनी शासकीय दप्तरी अनेक ठिकाणी निवेदन दिले, त्यांनी मागण्या केल्या, डिमांड केल्या, प्रत्येक विभागाकडे जाते. जर प्रत्येक विभागाने जर त्याचं काम प्रामाणिकपणे केलं असतं तर आज या एवढ्या 26 फ्लॅट धारकांना या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, आज म्हणजे आनंदाचा दिवस, आनंदाचा या भारतीयांसाठी आज भारत स्वतंत्र झाला आहे आणि त्याच दिवशी आपल्या हक्काचं घर म्हणजे गोरगरीब जेव्हा तो एखादं घर घेतो त्याचं काय स्वप्न असतं सर्वसामान्य माणसाचं की आपल्या लेकरांच्या आपल्या डोक्यावर एक हक्काचं एक सुरक्षित छत असावं आणि त्यासाठी ते आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून लाखो रुपयाचं कर्ज करून आणि ते त्या ठिकाणी ते घर घेतात आणि तेच जर असं गळतं निघालं, त्याचा स्लॅब गळाला किंवा हे सर्व होत असेल आणि रात्री जर पाऊस जोरात आला, इगतपुरी तालुका पावसाचं माहेरघर आहे, एकदा पाऊस सुरू झाला की 15-15, 20-20 दिवस पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि मग अशा वेळी जर रात्रभर अख्खं कुटुंब जर घरातलं पाणी जर उपसत असेल किंवा बेडरूममध्ये बादल्या लावा, किचनमध्ये बादल्या लावा, मग जगायचं कसं? रात्रभर जागायचं, दिवसा कामावर जायचं, त्या घराचे हप्ते कसे भरायचे? मग हे ह्या चिंतनेमध्ये या चिंतेमध्ये जर हे घर जर कुटुंब जर राहत असेल तर मग करायचं काय? आज त्यांचा आक्रोश बघा या ठिकाणी श्रीनिका क्लासिकमधील 26 कुटुंबांचा आक्रोश असं त्यांनी बॅनर बनवून आणि त्या बिल्डरचं नाव काय आहे? पंकज मदन गायकवाड. कुठला आहे तो? शिंदे पळसे. बघा शिंदे पळसे गावातील बिल्डर तिरुपती कन्स्ट्रक्शन या त्याच्या माध्यमातून त्यांनी ही श्रीनिका क्लासिक अपार्टमेंट उभी केलेली आहे आणि त्यांचा अजून एक आता जेव्हा त्यांचे पेपर पाहिले त्यातून एक निदर्शनात येतं आहे की बिल्डिंगमध्ये बांधले 26 फ्लॅट आणि त्याला क्रमांक दिले 2 ते 27. बघा म्हणजे जर फ्लॅट 26 आहे मग 2 ते 27 क्रमांक देण्यामागे हेतू काय? मग 1 नंबरचा फ्लॅट कुठे आहे? आणि मग आता महसूल खातं जो तलाठी आहे ते त्यांना विचारतात की हा 1 नंबरचा बिल्डिंग तुम्ही हा फ्लॅट विकला कोणाला, त्याचं खरेदी खत आणा मगच तुमचं नाव लावू. आणि मग त्या कारणामुळे आज या फ्लॅट धारकांचे नावं सातबारा उतारायला न लागता ते त्या बिल्डरचंच नाव आहे. मग हा काही प्लॅनिंग आहे का? हे का केलं? हे काय षडयंत्र आहे? मग यांना रात्रंदिवस झोप येत नाही की नक्की काय? मग आपली फसवणूक तर नाही झाली ना? म्हणून आज ते माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे या ठिकाणी येऊन त्यांनी एक दिवसाचं निदर्शन या ठिकाणी 1 तासाचं आंदोलन केलं आहे. आणि आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीने तहसीलदारांबरोबर भेट झाली आणि त्यांनी यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही ह्या सर्व विभागांची NMRDA असेल सर्व त्या विभागांची एक बैठक लावू, त्या बैठकीला तुम्हाला बोलवू आणि तुमच्या काय काय समस्या आहे, नक्की तुमच्या बाबतीत हे असं का घडतंय, तुमचं महसुली नोंद का होत नाही आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमचे त्या बैठकीमध्ये सोडवू असं यांना आश्वासन दिलंय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद.